काय करतेस ग? अगं आवडते हे सगळं. अप्पे, आता काय गरज आहे सगळं करायची? सकाळी केलं असतं ना. अप्पे, हे बघ, जे काय झालं त्यात तुझी काहीच चूक नाहीये. तुला पण माहितीये मनी मावशींनी मुद्दाम केलंय हे. आता राहू दे हे सगळं, आपण सकाळी उठून बघूयात. पिवताई अर्जुनने मला घर सोडून जायला सांगितलं. काय काय बोलतेस तू? हो, आणि मी निघते पिवताई. अप्पे, तू काय करतेस? तू का असं सगळं मनात साठवून ठेवलेस? एकदाच सांगून टाक ना भाऊजींना. काय? हेच की तुम्ही जर सतत असं भांडत राहिला ना तर तुमचं नातं अजून तुटत जाईल. हे सांगून झालं की पिवताई? तू थांब, मी बोलते भाऊजींशी. तू कुठेही जायचं नाहीये, मी आलेच. नाही, नको पिवताई. अगं आमचा एकमेकांवर विश्वासच नाही उरलाय. पण आता जवळ राहिलो ना तर भांडण अजून वाढत जाते. त्यापेक्षा काही काळ लांब राहू. आमचं प्रेम आणेल आम्हाला एकत्र. अगं काय असा विचार करतेस तू? मी बोलते भाऊजींशी. पिवताई नको. हे बघ, माझं ठरलंय, मी निघते. तू आता हट्टीपणा करतेस? हा पिवताई, अगं हे बघ, ही किराणाची चिठ्ठी आहे. उद्या किराणा आणशील. गॅसचं डाव्या बाजूचं बटन आहे ना छोटं, ते जरा खराब झालंय. उद्या तू माणूस येणारे दुरुस्त करायला. पिवताई उभं राहून ते सगळं काम करून घ्या. अप्पे बास कर. पिवताई अगं मी घर सोडून चालली, म्हणजे मी घराला सोडलं असं नाही. अप्पे, मी आवरते. अप्पे, अर्जा, अरे शांतपणे विचार कर. कदम, रागाच्या भरात निर्णय घेतलाच नाही मी हा. गप. अरे तू जेव्हा सांगितलंस ना तेव्हा मी होतो तिथं. होता ना तुम्ही? रागवलो मी, चिडलो, शांतपणे सांगितलं ना तिला. भाऊजी, आप्पीने आवरायला घेतले आतमध्ये. तिला फक्त तुम्ही थांबवू शकता. तुमचंच ऐकल ती फक्त. अर्जा, उद्या पस्तावशील. अरे असं नातं तोडू नकोस. नाती तोडायची नाही म्हणूनच निर्णय घेतला मी हा. कदम, म्हणजे वहिनी, अहो आमचा एकमेकांवर विश्वासच राहिला नाही. त्यामुळे एकत्र राहून भांडणं वाढण्यापेक्षा काही वेळ लांब राहतो. आमचं प्रेम आणलं आम्हाला एकत्र. भाऊजी, बाबा, आता आतमध्ये अप्पी हे आणि असंच बोलली. अरे तुमचं एवढं जुळतंय. ती हेच बोलली कदम, कारण तिला पण हेच वाटतंय. अरे पाहिजे तर स्वप्नीलशी बोलूया ना आपण. त्या मनी मावशीनं. कदम, तुम्ही, स्वप्नील, वहिनी, मावशी, तुमचा काय संबंध नाही यामध्ये. जे काय आहे ना ते आमच्या दोघांचे. ते आम्हाला ठरवू द्या यावेळी. भाऊजी, आता तुम्ही ठरवलंच आहे आणि ते तिला पण पटलंय वहिनी. बाळा, आजवर मला असं वाटायचं आपण जे काही मिळवतो ते कर्तृत्वाच्या बळावर मिळवतो. पण जे प्रेमच नियतीच्या मनात होतं म्हणून घडून आलं, त्या प्रेमाचं पुढे काय होईल ते नियतीच ठरवेल. अहो ऐका ना, अपर्णा घर सोडून चालली आहे. आपण तिला थांबवायला पाहिजे ना. ऐका ना जरा, मला मान्य हो तिचं चुकलं, पण
ती अशी घर सोडून नाही गेली पाहिजे हो. तुम्ही बोला ना जरा तिच्याशी, तुमचं ऐकल ती. आहो सुजा, आपल्याला जे पाहिजे ना ते होणार आहे बघ आता. आपली बाळा कुठं चालली? नको ना जाऊ तू. मावशी येते. वहिनी थांबा तुम्ही, मी बोलतो आरजेशी. नाही भाऊजी नको, तुम्ही नका काळजी करू, मी येईल लवकरच घरी परत. मला कसं तरीच होतंय ग आपे, तू नको ना जाऊ. मावशी येते. सुजा, मला ना आज लय गोड खावंसं वाटतंय बघ. बघ ना कसं वादळ बी सुटलं, इजा चमकत्यात. देवाच्या बी मनात हेच हाय की घरातून पिढा जावे म्हणून. मला घराच्या बाहेर काढायला निघाली होती काय? उद्याच आणतो गोड मावशी. अप्पे, पिऊताई, अगं पण पिऊताई आज नको थांबू. अगं ऐक तरी. पिऊताई, मी आलेच. अप्पे, अगं आभाळ दाटून आलंया, आज नको ना जाऊस. गेलं पाहिजे बाबा. अगं पण अर्जा, अरे तू बोल की काहीतरी. अर्जा, अरे आता जे नियतीच्या मनात असेल ना तेच होईल. अर्जार, घरची लक्ष्मी चालली, थांबव तिला. नाही बाबा नको, आता कोणीच काही करू नका. मी इथे एकटी आले होते, आता इथनं एकटीच जाईल. आणि बाबा नका काळजी करू, लवकरच पोहोचेल मी घरी.
अरे देवा, एवढ्या रात्रीची पावसा पाण्याची पोरगी एकटी गेल्या. काय आहे? सोनोग्राफीचे फोटो आहेत 7 आठवड्याच्या बाळाचे. अप्पे, बघ बाळा, हे असं आहे. तुझ्या बाबांपासून किती लांब जायचं ठरवलं तरी त्यांना मनातनं कसं काढू, सतत कानात आवाज घुमतोय. अर्जा, काय झालं? लय मोठी चूक झाली कदम. अप्पे, 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 मी बाप होणार आहे. बाप बाप होणार आहे मी. अप्पे, हळू. सॉरी 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 सॉरी. अप्पे, अगं एकदा सांगायचं ना ग, का नाही सांगितलं? सांगायचं ना, एकदा नाही 1000दा सांगायचा प्रयत्न केला तुला, ऐकलंस का? 1000दा सांगितलं पण अरे अर्थून फाईल बघ, एकदा तरी फाईल बघ. अप्पे, अगं एकदा तोंडाने बोलायचं ना, एकदा सांगायचं ना, का नाही सांगितलं सांग ना. एवढा राग आला होता तुला? कधी कळलंय? कधी कळलं? वटपौर्णिमेच्या दिवशी. दोन महिने ही बातमीला पोलीस, 2 महिने. अप्पे, आपल्या आयुष्यातली सगळ्यात भारी सगळ्यात गोड बातमी आहे ही. माझ्यापासून पोलीस एकदा सांगायचं ना अप्पे, एकदा सांगायचं. अर्जुन, अरे तू बाप होणार आहेस, मी आई होणार आहे. किती बदललं असतं सगळं. 2 महिने मरण यातना भोगले का नाही आपण, तू पण मी पण. एकदा बोलले असतीस आयुष्य बदलून गेलं असतं ना अप्पे. का नाही सांगितलं मला? सांग ना. अर्जा एवढा फरक झाला होता का तुला? का नाही सांगितलंस तू मला? सांग ना, का नाही सांगितलंस? बोल ना अप्पे. कसं सांगायचं होतं तुला? माझ्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द विष होता तुझ्यासाठी. आणि एवढं सगळं होऊ नये कित्येकदा सांगायचा प्रयत्न केला की तुला. एकदा तरी ऐकून घेतलंस? ऐकून घेतलंस का अर्जुन? अरे ठरलं होतं ना आपलं. ही बातमी मी सगळ्यात पहिल्यांदा तुला सांगणार ठरलं होतं ना, पण सांगू दिलीस का? नाही अर्जुन, अरे कोणालाच सांगितलं नाही मी. घरातल्या सगळ्यांना अंधारात ठेवलंय. अजून
नाहीये रे. अरे हॉस्पिटलमध्ये जात होते ना, ती कशी बशी लपून छपून गेलीये मी. का तर कोणाला कळू नये, कारण सगळ्यात पहिल्यांदा मला तुला सांगायचं होतं. मनी मावशीने कुठेतरी बघितलं, घरी येऊन केवढा दंग घातला तुझ्या समोरची गोष्ट आहे. आणि एवढं सगळं होऊन तू मला विचारतोय, तू माझ्यावर चिडतोय सारे. भांड तू आप्पे, ह्या नवऱ्याशी भांड पाहिजे तेवढं, पण तुझ्या पोटात असलेला बाळाचा बाप तुला भिजून देणार नाही. भांड तू. इतके दिवस कुठे होता बाप? सांग की कुठे होता? आप्पे सॉरी ना, जाऊ दे ना. बावळट आहे मी, येडा आहे, खुळा आहे मी. येडा आहेस तू, खरंच एक नंबरचा खुळा आहेस तू. त्या बारक्या छकुलीला जे कळलं ते तुला कळलं नाही वय. अर्जुन एवढा राग कसला आहे रे तुझा? आणि आता आपण आई बाबा होणार हे कळल्यानंतर गेला खरा. असं नाही आप्पे. मग कसं आहे सांग की कसं आहे अर्जुन? अरे हे सगळं तुला आत्ता कळतंय. एवढ्या दिवसांपासून मी तुला सतत सांगायचा प्रयत्न करत होते, तेव्हा नाही कळलं, आत्ता बरं कळलं तुला. अगं नियतीने सांगितलं मला आप्पे. आणि हे बघ, इथून पुढे एक शब्द बोलणार नाही मी तुला, आणि कुणाला बोलून पण देणार नाही. बघू कोण बोलतंय काय ते. अर्जुन ते सगळं सोड, तू मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तू आता हे जे काही सगळं करतोयस ते मी तुझी बायको आहे म्हणून करतोयस का तुझ्या बाळाची होणारी आई आहे म्हणून करतोयस? या अर्जाची आप्पी आहे म्हणून. अर्जाची आप्पी आहे म्हणून? अर्जुन अरे अर्धा तासही नाही झाला तुम्हाला घरातनं हकलून दिलंय. हकलून नको म्हणून आप्पे. निघून जा म्हणलास ना घरातनं. अर्धाही तास नाही झाला रे त्याला. केवढे गैरसमज करून घेतलेस अर्जुन तू माझ्याबद्दल. काय काय म्हणलास? आप्पे तुझं घराकडे लक्ष नाहीये. बाबांच्या मनात तू काहीतरी भरवतेस, आमच्यात फूट पाडतेस. काय काय बोललास तू? आणि आता म्हणतोस माझी आप्पी. आप्पे जाऊ दे ना, तू अजून 4 कानाखाली आण ना माझ्या. मला नाही हाणायच्या तुझ्या कानाखाली. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवंय. काय एवढा राग केलास तू माझा? मी तुला तुझी चूक दाखवून दिली याचा राग आलाय का तुला? तू माझ्यापासून कायमची तुटशील ह्याच्यामुळे राग आलाय मला तुझा. कोण आहे मी? हे अर्जुन कोण आहे आप्पी शिवाय? आप्पी आहे तर अर्जुन आहे, कदम आहे तर अर्जुन आहे. बस संपला विषय. अगं माझ्या बापानी मला जगायला शिकवलं, आणि माझ्या आप्पीने माझ्या जगण्याला कारण दिलं, आणि तुम्ही तो का चिडलात माझ्यावर? अरे काय राहिलं माझ्यामध्ये? संपलो होतो मी, संपलो होतो. एवढे दिवस तुझ्या डोळ्यामध्ये मी फक्त एक गोष्ट बघत होतो, एक गोष्ट शोधत होतो, की मी कितीतरी चुकलो ना तरी ह्यो अर्जुन तुझा आहे. आणि मी तुझ्या डोळ्यात हे बघत होते की तुला एकदा तरी कळेल की हो मी चुकलोय, आणि मी हे सगळं ठरवून नाही केलं. अगं मी ठरवून नाही केलं हे तुला कळलं नाही का आप्पे? अरे पण मग एकदा सांगितलं का नाहीस? मी जेव्हा जेव्हा तुरुंगात आले तेव्हा फक्त चिडचिड केलीस तू अर्जुन माझ्यावर. मी चिडचिड केली कारण मला भीती वाटत होती की तुम्हाला कायमचं सोडून जाशील, याची भीती वाटत होती मला. आणि असं मिठी मारून हक्क गाजवता येत नव्हता मला, म्हणून ओरडून हक्क गाजवत होतो. मी किती रागवलो, किती काय केलं ना तरी तू माझ्याजवळ थांबतीयस का? आणि थांबलीस तू. आप्पे आजपर्यंत तू या अर्जाची एकच बाजू बघितलीस ग. तुझ्या तत्वांमुळे मला माझी दुसरी बाजू तुला दाखवताच आली नाही दाखवू शकलो मी. पण आत्ता सांगतो इथं, ह्यो 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 खरा अर्ज आहे, ह्यो अर्ज आहे खरा. तुला काय वाटतं मी लाच घेतो, पैसे घेतो म्हणजे मला पैशांची भूक आहे का? अगं सोड पैसे बिशे, मला माणसांची भूक आहे, जीवाभावांच्या माणसांची भूक आहे मला, जी नाही मिळाली आजपर्यंत. अर्जुन पासून आप्पी वेगळी होईल ह्या एका विचाराने जीव जायला होतो माझा. म्हणून चिडचिड करत होतो, म्हणून असं वागत होतो मी. हे बघ आप्पे, अर्ज आहे ना असं आहे, करशील प्रेम त्याच्यावर? बसल तुझ्या तत्वात हे? अर्जुन बास झालं, गप्प बस आता. माझं तुझ्यावर प्रेम नसतं ना तर तुला हे सगळं सांगायची वाट नसते बघत बसले, सगळ्यांना सांगून मोकळी झाली असते मी. अरे पोटात बाळ असताना अन्वाली उन्हातानात तुझ्या मागे मागे आले नसते. अर्जुनाने राहिला प्रश्न तत्वांचा. दिलेला शब्द पाळायचा हे माझं तत्व आहे, आणि आपल्या बाळाबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुला कळेल हा मी तुला दिलेला शब्द होता आणि मी तो पाळलाय. अर्जुन जे झालं ना ते झालं, संपलं सगळं. आता मागं वळून नाही बघायचं. हे बघ हा अर्ज आहे ना सावलीसारखा तुझ्या बरोबर राहील कायम. हा तुझ्या बरोबर, आपल्या बाळाबरोबर काय. हा अर्ज आहे ना सरनाव चढेपर्यंत तुझी साथ देईल, शेवटपर्यंत. अर्जुन थांब. हे बघ सगळं मान्य, पण तू चुकलायस हे मात्र नक्की, आणि तुला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल.